सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरुवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने, सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केला गेलेला अभंग सर्वच वारकरी भाविकांच्या सुपरिचयाचा पाठातील असा हा अभंग आहे. अभंगातील भाषा तशी दिसायला जरी सोपी असली तरी असायला मात्र तितकी सोपी नाही. कारण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यावत मनुष्य मात्राला जे जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे नाहीत अशांना सावध करतात, आणि जर सावध झाले नाहीत तर त्याचा परिणाम काय होईल याचाही विचार या अभंगात मांडलेला आहे. विठला विठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुम्ही भगवान श्री पंढरीरायाचं भजन करा, विठ्ठलाचं भजन करा, त्याची सेवा करा. जर सेवा केली नाही तरी गेला जन्म वाया. सेवेचा अन्वय अंतर्भाव, सेवेचं अनुकरण आपल्या जीवनात जर झालं तर जन्म वायाला जाणार नाही. पण सेवेचा अंतर्भाव अनुकरण न करता, भजन न करता दुसरेच काही उद्योग करत जर बसलो तर मग मात्र नाही तरी गेला जन्म वाया. कसं आहे, मनुष्य जन्म प्राप्त झाला म्हणजे तू जवळ आलेला आहेस, प्राप्तीच्या, प्राप्त होण्याच्या जवळ आलेला आहे. या एका शरीराच्या द्वारा तुला भगवत प्राप्तीच्या जो इति कर्तव्यता आहे ती तुला प्राप्त होण्याची शक्यता आहे. आणि ते न करता जर तू दूर 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 गेला तर मग मात्र या भवाच्या सागरामध्ये तुला काय व्हावं लागेल, वाहावं लागणार आहे. करिता भरोवरी, हव्यास वाढवला. भरोवरी म्हणजे हव्यास, नको त्या जड माईक पदार्थांचा हव्यास तू जर केलास. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. भवनाम या संसार रूपी पुरातून तुला वाहावं लागेल. पुन्हा जन्म पुन्हा मरण असं करावं लागणार आहे. ही साखळी संपणार नाही. आणि त्याकरता भगवंताचं भजन कर म्हटले. त्याला काय द्यावं लागेल त्याचंही उत्तर तुकोबरायांनी देऊन टाकलेलं आहे. तुकोबराय म्हणतात त्याला काही द्यावं लागत नाही. काही न लगे एक भावची कारण. फक्त परमात्मा प्रसन्न होण्याकरता एकच कारण आहे, तो कोण? भाव. आपल्या अंतःकरणामध्ये भगवत भाव जागृत झाला की त्याला दुसरं काही लागत नाही. नोटाचे तुकडे लागत नाही, जमिनीचे एकर लागत नाही, धान्याच्या गोण्या लागत नाही, नैवेद्याचे ताटही लागत नाहीत. फक्त त्याच्या पाठीमागे काय लागतो? भाव लागतो. भाव एकमेव अशी वस्तू असली की काही लागत नाही, हे तुकोबराय शपथ घेऊन सांगतात. आणि शपथ घेत असताना कुणाची घेतली जाते? ज्या व्यक्ती, पदार्थ किंवा आवडीच्या माणसाची काय घेतली जाते? शपथ घेतली जाते. तुकोबरायांच्या आवडीचा विषय कोण आहे? परमात्मा आहे. आणि म्हणून त्यांनी शपथ घेत असताना आई वडिलांची वगैरे नातेवाईकाची कोणाची न घेता भगवंताची शपथ घेऊन सांगितलं. तुका म्हणे आण विठोबाची. भगवान पंढरीनाथाची शपथ घेऊन आम्ही सांगतो की परमात्म्याला दुसरं काही लागत नाही, फक्त भावनायुक्त अंतःकरणाने त्याचं भजन करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. आता तत्पूर्वी श्राद्ध कर्माचा आहे आणि म्हणून त्याकरता श्रद्धेने जो विधी केला जातो त्याला काय म्हणतात? श्राद्ध म्हणतात. ब्राह्मण देवाच्या हस्ते या ठिकाणी पिंडदान झालं, तर्पण झालं. केलेला पिंड अर्पण केला आणि पाणी तर्पण केलं. तर्पण केलेलं पाणी आणि अर्पण केलेला पिंड वैतरणी नदीच्या तीरावर असलेल्या पितरांना पोहोच होतो आणि त्याद्वारा कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. पितर संतुष्ट होतात आणि त्या कुळाचं कल्याण इच्छितात, असा हा शास्त्रीय विधी आहे. संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी सुद्धा या विधी करता एक लेखा म्हणून, एक प्रमाण म्हणून आपल्या करता दिलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात, राहिलेल्या पाल्यांकरता गेलेल्या पितरूंच्या निमित्ताने जी तिथी असते ती तिथी म्हणजे पर्वकाल सांगितलेली आहे.
जसं जीवनामध्ये काही पर्वकाल येतात, मग त्यामध्ये चंद्रग्रहण, सूर्यग्रहण हे काही पर्वकाल असतात, किंवा महाशिवरात्री, अक्षय तृतीया, पाडवा, गुढीपाडवा हे काय असतात, पर्वकाल असतात. मग या पर्वकालामध्ये केलेली साधना ही द्विगुणित फलदायी असते. तर जसे हे बाकीचे पर्वकाल आहेत, अगदी त्याचप्रमाणे एक पर्वकाल म्हणजे कोणता आहे, आपले माता पिता ज्या तिथीला जातात ती तिथी राहिलेल्या सदस्यांकरता काय असते, पर्वकाल असते. या काळात केलेलं अन्नदान, या काळात केलेला भजन विधी, या काळात केलेला पूजन विधी, या काळात केलेला पारायण विधी, या काळात केलेला प्रत्येक पारमार्थिक विधी हा द्विगुणित फल देणारा असतो. विठ्ठल द्विगुणित म्हणजे अगदी दोनने गुणायचं. एक पट केलं की त्याच्या दोन पट फल प्राप्त होत असत असं आहे. जसं अक्षय तृतीयेच्या दिवशी दान दिलं की ते दान काय होत नाही, त्या दानाचं पुण्य नेहमी काय असतं, अक्षय असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी एखादं दान पुण्य केलं की त्या दिवशीचं पुण्य हे अक्षय असतं, कोणत्याही फलाने त्या पुण्याचा नाश होत नाही, अक्षय असतं, ते अखंड ते पुण्य आपल्याला प्रदान होतं. अगदी तसंच या पितृतिथीला किंवा मातृतिथीला, ज्या तिथीला आई गेली किंवा ज्या तिथीला वडील गेले, ती तिथी राहिलेल्या सदस्यांकरता काय असते, पर्वकाल असते. या काळात केलेलं अन्नदानाधिक पारमार्थिक कर्म द्विगुणित अर्थात दोन पटीने फळ देणार असतं. आणि म्हणून राहिलेल्यांच्या करता जसं सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आई वडिलांच्या अंकित अर्थात आई वडील ज्या तिथीला गेले ती तिथी अंकित झाली जाण्याच्या, आणि मग त्या तिथीला केलेलं दान धर्म हे द्विगुणित फलदायी आहे. विठ्ठला आणखी एका ठिकाणी ज्ञानोबराय बोलतात, गुरु होत्रा अग्नी पूजी अवसरे भजे द्विजी, का निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. पितरांच्या उद्देशाने त्यांच्या नैमित्तिक तिथीला आपण श्राद्धाधिक कर्म केल्यानंतर काय मिळतं, पुण्य प्राप्त होत असतं. आणि म्हणून वारकरी संप्रदाय प्रणित या विधीला आपण मानणारी सर्व पारिवारिक मंडळी गोड असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केला. त्याद्वारा आई साहेबांना श्रद्धांजली, आणि महत्वाची श्रद्धांजली एक असते पहा, आई वडील जिवंत असताना त्यांच्याशी सद्व्यवहार घडणं महत्वाचं असतं. आई वडील असताना त्यांची सेवा घडणं महत्वाचं असतं. ज्ञानोबरायांनी किंवा तुकोबरायांनी तर असं स्पष्ट सांगितलेलं आहे, म्हणजे कधी कधी काय होतं, आई वडिलांची सेवा करत असताना त्यांना औषध गोळ्या, त्यांना वेळच्या वेळेला अन्न हे सर्व पुरवलं जातं, वस्त्र वगैरे पुरवले जातात. फक्त काय असतं, जाता येता थोडस गोड त्यांच्याशी बोलावं, ते बोलत नाहीत आपण, बरं का, ते बोलत नाहीत. आणि मग अशांच्या करता ज्ञानोबराने थोडीशी कठोर भाषा वापरलेली आहे. ज्ञानोबराय असं म्हणजे त्यांना ज्ञानोबराय जर रागवले ना ज्ञानोबराय जर रागवले ना, तर त्यांचं रागवणं अतिउच्च टोकाचं जेव्हा असतं तेव्हा ते एक शब्द प्रयोग करतात, त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. म्हणजे मूर्ख हा शब्द ज्ञानोबरायांनी वापरला की समजायचं ज्ञानोबरायांचा राग हा शिखरस्थानी गेलेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त ज्ञानोबराय रागवत नाहीत. ज्ञानोबरायांचं रागवण्याचं अतिउच्च टोक म्हणजे काय म्हणणं, मूर्ख शब्दाचा प्रयोग करणं आणि थांबणं. विठ्ठल हो. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्वभरी आदरा मूर्ख जायचा. विठ्ठला तरी घरी माता पितारा धड बोली नाही संसारा. घरी आई वडिलांना नीट बोलत नाही, पण दुसरा कोणी मंत्री संत्री एखादा नेता पुढारी आला की त्याला हार तुरे बाजे घेऊन सामोरा जातो. पाय घड्यात फक्त टाकायचं राहतं, नाही तर मग बाकी सर्व काही त्याचं आतिथ्य पूजन तो करतो. पण घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, आणि दुसऱ्या विश्वाचा मात्र आदर करत असतो. अशांच्या करता ज्ञानोबरायांनी कठोर शब्द म्हणजे कोणता वापरला, मूर्ख वापरला. विठ्ठला आई वडील जिवंत असताना त्यांना पाणी विचारलं नाही, आई वडील जिवंत असताना त्यांना अन्न विचारलं नाही. मग अशांच्या करता तुकोबरायांनी तर सडेतोड आसूड ओढलेले. तुकोबरायांचं बोलणं म्हणजे मग ते अगदी तिख होऊन मवाळ, त्याच्या पाठीमागे प्रेम असतं,
पण अत्यंत तिखट बोलणं असतं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे तुकोबरायांचं हे बोलणं आहे. तुकोबराय जेव्हा बोलतात तेव्हा मग अगदी सडेतोड त्यांचं बोलणं असतं. एक घावन दोन तुकडे. मग त्यांच्या समोर एक विषय असा आला, एका ठिकाणी त्यांना श्राद्धाला जावं लागलं. तिथं गेल्यानंतर पाहिलं तर खूप गोड धोड वगैरे सर्व काही केलेलं. आणि त्यांनी चौकशी केली. म्हणले आई वडील जिवंत असताना सेवा केली का? म्हणले सेवा केली नाही, पण मग आता तर खूप मोठे पदार्थ केले. आणि मग ते जिवंत असताना काही त्यांची सेवा केली नाही, त्यांच्याशी नीट व्यवहार केला नाही, वाघ व्यवहार सुद्धा केला नाही, अर्थात शाब्दिक व्यवहार सुद्धा व्यवस्थित केला नाही, आणि नंतर खूप मोठे मोठे श्राद्ध घातले. तुकोबराने असा शब्द वापरला, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी विठला विठला. भुके नाही अन्न, आई वडिलांना भूक लागली त्यावेळेस अन्न दिल्या गेलं नाही, आणि नंतर मात्र खूप खूप पदार्थ केले. मेल्या बाबा रोटी न दे रे मरे बाप पछतयो मरे बाप पछतयो करता टाळ्या वाजवा. इतकं गोड प्रमाण आणि अचूक प्रमाण मला वाटतं गरीबदास वाणी ना कबीर महाराजांचं आहे. बरं, कबीरजी महाराजांचं वचन आहे. म्हणजे आई वडील जिवंत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हा दुर्व्यवहार आहे. आणि म्हणून तुकोबरांनी सडेतोड या ठिकाणी बोललं, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जीवी. ज्यांच्या निमित्ताने केलं ते तर आता निघून गेले, मग केलेले पदार्थ कोण खात? केले आपणची जीवी विठला विठला विठला. आणि म्हणून जितकं गेल्यानंतर श्राद्धादी कर्म करणं महत्वाचं, त्याही पेक्षा जास्त महत्वाचं काय आहे? आई वडील जिवंत असताना त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देणं, त्यांची यथोचित सेवा करणं. आपल्या शास्त्रामध्ये वचन आहे, मातृदेवो भव पितृदेवो भव, आणि नंतर पुढचे देवो भव. पहिले देवो भव मातृदेवो भव, दुसरा देव पितृदेवो भव, नंतर आचार्य, मग सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो देवो भव विठला विठला. अगोदर माता नंतर पिता. सर्वात मोठा गुरु जगात कोण असेल तर ती माता आहे. आपल्याला बाबा म्हणता येत नव्हतं, आई म्हणता येत नव्हतं. पहिली पाठशाळा जिनं शिकवली ती सर्वात मोठी गुरु म्हणजे कोण असते? आई असते. पहा, काही समजत नव्हतं, पाळण्यात पडलेलो असायचो. ते चिमण्या कावळे असं गोल गोल ती चक्री असते ना, ती पाळण्याला अशी बांधलेली असायची. मग ती अशी गोल फिरत असायची. हा केवळ त्याच्याकडे पाहत असायचा. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेहनम, आश्चर्यवत वदती. तर त्या पद्धतीने फक्त पाहत होता. पण याला चिमणी म्हणायचं, याला कावळा म्हणायचं, याला पोपट म्हणायचं, हे भाषा शिकवणारी सर्वात मोठी गुरु म्हणजे माता विठला विठला. नंतर मुलं मोठं झाल्यानंतर मग आईला सांगतात, आई तुला काही कळत नाही. ती पण ऐकून घेते, बरोबर आहे बाळा तुझं, मला काही कळतच नाही. कारण तिला असं वाटतं लेकरू आता माझ्यापेक्षा काय झालं, हुशार झालं. शेवटी लेकरू किती जरी म्हातारं झालं, लक्षात घ्या, लेकरू किती जरी म्हातारं झालं तरी त्या आईच्या करता काय असतं? लेकरूच असतं. म्हणून लेकराने सदैव आईची मान्यता माता म्हणून तिच्याकडे नेहमी लक्ष द्यावं, दुर्लक्ष कदापि करू नये. विठला 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 विठला. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. संत महात्मे सावध करण्याकरता आलेले असतात. कोणत्या ना कोणत्या प्रकाराने संत महात्मे सावध करतात. व्यवहाराच्या दृष्टीने सावध करतात आणि परमार्थाच्या दृष्टीने सावध करतात. संत सांगण्याचं काम करतात. कसं आहे, गंगा हिमालयातून निघते आणि समुद्राला जाऊन मिळते. तिचा प्रवास ठरलेला आहे.
हिमालयातून निघायचं आणि समुद्राला जाऊन मिळायचं. पण जाता जाता प्रयोजन काय करते ती? का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. आप म्हणजे पाणी, गंगेचं पाणी समुद्राला जाऊन मिळतं. पण जात असताना काय कार्य साध्य करतंय? का फेडीत पाप ताप पोखीत तिरींचे पादप. तीरावर असलेले जे वृक्ष किंवा तीरावर राहणारी गावं, तीरावर राहणारे तुम्ही आम्ही माणसं, या सर्वांच्या करता काय करतात? पाप आणि ताप दोन्ही नष्ट करते. तिचं नाव काय आहे? गंगा आहे. गंगेमध्ये स्नान केलं की पाप जातो. बर, गंगेचं पाणी सेवन केल्यानंतर ताप जातो. आता नर्मदा मैयाची परिक्रमा करीत असताना कित्येक परिक्रमावासियांचा असा अनुभव आहे. नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना चालून 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 खूप थकलात आपण, अगदी असह्य झालं की त्यावेळेस खुशाल नर्मदा मैयाच्या किनारी जावं आणि त्या गंगेच्या त्या पाण्यामध्ये काय पाय सोडून जरा वेळ असं बसावं. एक 5 मिनिटं तुम्ही गंगेच्या पाण्यात पाय ठेवून तिथं बसलात की संपूर्ण थकवा असा ती शोषण करून घेते. पुन्हा 30-35 किलोमीटर चालण्याची ऊर्जा काही खाल्लेलं नसलं तरी प्राप्त होते. हे त्या मैयेचे गंगेचे उपकार. विठाला विठाला. आणि म्हणून शब्द वापरला का फेडीत पाप ताप. ताप म्हणजे अर्थात आपला त्रास सुद्धा कमी करण्याचं काम गंगा करते. या गंगेप्रमाणेच अत्यंत पवित्र, या गंगेप्रमाणेच अत्यंत कणखर असं कार्य ज्यांचं आहे ते संत महात्मे आहेत. संतांचे उपकार म्हणजे न सांगता येण्याजोगे आहेत. संतांचे उपकार आपण आपल्या या जीवनात फेडू शकत नाहीत. त्यांच्या मुखातून आलेले ही अमृत वचन आहेत, यातून आपण उतराई होऊ शकत नाहीत. आली मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्मी. या जन्मात आपण संतांच्या वचनातून उतराई होऊ शकत नाही. आणि मग असे संत महात्मे ज्यांनी शब्दाच्या द्वारा आपल्याला समजून सांगितलेलं आहेत, जगाकडे पाहतात, जगाचं दुःख जाणून घेतात आणि त्या जगाच्या दुःखाचा परिहार व्हावा यासाठी पोटतिडकीने कोणी त्यांना विचारलेलं नसलं तरी जशी गंगा काजाशिवाय चालते तसे संत महात्मे सुद्धा कोणी विचारो न विचारो आपलं सांगण्याचं काम करत असतात. तसंच जगाकडे तुकोबरांनी पाहिलं आणि त्यांच्या दुःखाचं कारण शोधलं. अरे, हे दुःखाच्या राहडगाडग्यामध्ये आणखी फसत चाललेले आहेत, यांना याच्यातून बाहेर काढावं असं तुकोबरांना वाटलं. आणि म्हणून वैयक्तिक प्रत्येकाच्या जीवनात असा व्यवस्थित प्रकारे वागबान त्यांनी सोडला आणि बोट असं करून एक प्रकारचं सांगतो अशा पद्धतीने आवाज दिला. तेच अभंगाचं पहिलं सांगतो तो
भजारे विठ्ठला. प्रत्येक वैयक्तिक असा हा प्रत्येकाकरता केलेला उपदेश आहे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. हे सर्वांना सांगतो, जे जे काही आपल्या समोर आहे त्यांनाही सांगतो, आणि जे आपल्या समोर नाही त्यांनाही सांगतो. काय? भजारे विठ्ठला, म्हणजे विठ्ठलाचं भजन करा. नाही तर मग आमच्या शिबिरामध्ये पोरांना ते शिकवत असतो आम्ही पांडुरंग अष्टक. मग ते शिकवत असताना पहिल्या 3 जे ओळ आहेत त्या श्लोकाच्या, महायोग पीठे तटे भीमरथ्याम, ते हळूहळू म्हणतात. पण त्याच्यात शेवटची ओळ आली, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भजे शब्द जोरात म्हणतात, कारण भजे भजा या शब्दाचा सर्वांच्या जीवनात संबंध आहे, नितराम संबंध आहे. आणि अलीकडे आमरसाच्या काळात तर सांगायलाच नको, विठाला विठाला विठाला. कशा करता सांगतो? भजा रे विठ्ठला, पांडुरंग परमात्म्याला भजा. मग भजा म्हणजे नेमका कोणता? कांद्याचा भजा का पालखाचा भजा का लौकीचा भजा नेमकं, का घोसाळ्याचा भजा नेमकं, कशाचा भजा? तर त्याचा अर्थ काय आहे? भज सेवायाम नावाचा धातू आहे. अर्थात सेवा करा. कुणाची? पांडुरंगाची सेवा करा. सेवा ही 3 प्रकारची असते, कायिक, वाचिक, मानसिक. कायिक सेवा म्हणजे कायेने शरीराने सेवा. वाचिक सेवा म्हणजे वाणीने सेवा, वाचेच्या द्वारा सेवा. आणि मानसिक सेवा म्हणजे मनाने भगवंताच्या चिंतनाची सेवा. या 3 प्रकाराने जी केली जातं तिचं नाव भजन आहे. एरवी हेही भजनच आहे. एरवी लावणी मृदंग, श्रुती, टाळ, घोष. लावणी हाही शब्द महत्वाचा आहे बरं का. लावणी, कारण मृदंग सुद्धा काय करावा लागतो? लावावा लागतो. विना देखील श्रुती लावावी लागते. एकाला विना लावून दिला, आता आपले सर्वदेव बाबा बरे आहेत त्याच्यामुळे काय अडचण नाही. एखाद्या ठिकाणी जरा त्या पहाऱ्याची विनेकरी असतात ना, वैद्य बाबा, आम्ही मंदिरामध्ये दर्शनाला गेलो आणि एका पहाऱ्या करायला बाबांनी विना लावून दिला, आणि दर्शन करून प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा आलो, तोपर्यंत विना बिघडवलेला. मग त्या बाबांना विचारलं, म्हणले हो बिघडवला का विना? वैद्य बाबांनी विचारलं, बिघडवला का विना? म्हणे बिघडवला नाही, म्हणे ते मणी खालीवर केलेले होते ना, ते एका रेषेत आणले. म्हणजे शाळेच्या त्या पाट्याची मणी असतात ना, त्याला वाटलं एका रेषेत आणणं हाच म्हणजे विना लावणं आहे की काय? विठाला विठाला विठाला. तर मणी एका रेषेत लावणं म्हणजे लावणं नाही, तर त्या तारा बरोबर एका स्वरात आल्या पाहिजेत, ते लावणं म्हणजे लावणं आहे. लावणी मृदंग, लावणी श्रुती. आणि टाळ सुद्धा काय असतो? काळी 1च्या स्वराचा, काळी 2च्या स्वराचा, पांढरी 3च्या स्वराचा, किंवा काळी 4च्या स्वरापर्यंत काय असतात? टाळ असतात. मग त्या टाळांचा, त्या मृदंगाचा, विण्याचा आणि त्याद्वारा भजनाचा झालेला जो घोष, तेही देखील काय आहे? भजन आहे. पण केवळ तेवढंच भजन आहे असं नाही. विठाला विठाला विठाला. ज्ञानोबरांनी वर्णन केलं अर्जुनाचं. अर्जुन बोलला, देवा हे तुम्ही जे सांगताय ना, हे गीतेतून तुमच्या मुखातून आम्ही ऐकलं, ते आज थोडस वेगळं लागलं, पण हे आम्ही पूर्वीपासून ऐकत आलो बरं का, पूर्वीपासूनच ऐकत आलो. एरवी नारदू अखंड जवळाये, तोही ऐशीची वचने गाये. नारद महर्षी आमच्याकडे यायचे आणि ते सुद्धा तू जे सांगतोय ना तेच वचन ते गायचे, पण आमच्याकडे ते आमचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. ते गातात हे आम्ही पाहत नव्हतो, फक्त कसं गातात, कोणत्या जगात गातात आणि कोणत्या तालात गातात, कोणत्या लय मध्ये गातात, तेच आम्ही ऐकत बसलो. म्हणले गीत सुखची ऐको, अर्थ बुझाले नि ठाये, गीत सुखची ऐको. विठाला विठाला. नारद एरवी आमच्या नेहमी जवळ यायचे. जवळ आल्यानंतर तेही अशा प्रकारचं भजन गायचे, पण गात असताना ते कोणत्या रागात गातात, कोणत्या तालात गातात, कोणत्या स्वरात गातात, पंचम आहे की दैवत आहे की निषद आहे की काय काय असतं, मध्यम आहे, कोणत्या स्वरात त्यांनी सुरुवात केली, कोणत्या स्वरात अंतर आहे, कितव्या मात्र्यातून उचललेला आहे, कितव्या मात्र्यात सोडलेला आहे, या सर्व गोष्टी फक्त आम्ही पाहायचो, पण ते काय गातात हे पाहत नव्हतो. राग आळवितो नाना, काय गातो कळेना. राग आळवितो नाना म्हणजे गावटे नाना नाही,
म्हणजे आपण कोणीही गाणारी मंडळी अनेक राग गातो, पण काय शब्द गायले त्याच्याकडे लक्ष नसतं. विठला विठला विठला. पारायणासाठी बसलो, व्यासपीठाचार्याने सांगितलं काढा 6वा अध्याय. काढला 6वा अध्याय. झालं चालू पारायण, झालं चालू पारायण. पारायण वाणीने चालू आहे, मन कुठंतरी हिंडत आहे, मनाने दुसरीकडे चाललेलं आहे, वाणीने फक्त पारायण चाललेलं आहे. असो, पण तरी सुद्धा काही सेवा त्या माध्यमातून घडते बरं. म्हणून सेवा करत असताना तिन्ही अंगाने सेवा घडावी. तिन्ही अंगाने म्हणजे काया वाचा मनसा. तिन्ही अंगाने जे घडते त्याचं नाव भजन आहे. आणि केवळ 3 अंग न ठेवता केवळ वाणीच्या द्वारा चांगल्या ताला स्वरात गायलं तरी ती एकांगी भजन ठरतं. बर, मन त्याच्यात नाही आणि अंतकन वृत्ती तिथं नसल्यामुळे ते भजन एकांगी ठरतं. त्याकरता सर्वांगी भजन, सर्वांगी सेवा म्हणजे काय की या सर्व गदारोळामध्ये काया वाचा मनसा एकत्रित राहणं. आणि ही सेवा सहज कुठं घडते बरं? काया वाचा मनसा सेवा सहज कुठं घडते? जर वळकटी बांधून आपण पंढरीनाथाच्या वारीला निघालो, ही सेवा सहज घडते. तिथं काही मग म्हशीचा किंवा बारं धरण्याचा वगैरे कुठलाही बाकीचा काय नसतो. पाईपलाईन फुटल्याचा कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नसतो. तिथं प्रतिबंधाची देवाणघेवाण नसते, कारण आपण वारीला गेलेलो असतो. पण कधी कधी काय होतं माहितीये का, प्रतिबंध म्हणून मोबाईल जर खिशात असला तर मग विक्षेप होतो बरं का. मोबाईल खिशात असेल तर काय होतो, विक्षेप होतो. मग अचानक फोन येतो घरून. वारीला गेलेला असल्यानंतर शारीरिक सेवा, मानसिक सेवा, वाचिक सेवा घडते, पण मोबाईल कधी कधी विक्षेप करतो. नगर पर्यंतच गेल्यानंतर घरी फोन लावून विचारतो, ते खालचं खोडं थोडंसं भिजवायचं राहिलेलं आहे बरं का, तिकडं पाणी सोड. ती म्हणते जा तुम्ही आता वारीला, आम्ही आमचं पाहून घेऊ काय करायचं, ते खोडं भिजवायचंय का कोरडं ठेवायचंय. तर त्या थोड्याशा कठीण असल्या जिजाऊ साहेबाच्या सारख्या मग जमतं. नाही तर मग ते जर का आपलं ऐकणारे गिराईक असलं मग नेहमी नेहमी विक्षेप होतो. त्याकरता बरं का बरे झाले बाईल कर्कशा. तुकोबरांनी म्हटलेलं आहे, फारच अनुकूल प्रपंचामध्ये पत्नी जर मिळाली तर मनुष्य परमार्थामध्ये काय करतो, दुर्लक्ष करतो. त्याकरता थोडीशी कर्कशा असणं देवाचे उपकार मानायचे. विठला विठला विठला. कारण पंढरीनाथाच्या वारीला आपण चाललेला आहात, मग ती आठवण करून देते, तुम्ही जा वारीला, तुम्ही इकडची काय काळजी करू नका, असं सांगणारी कणखर कोण असावी? पत्नी असावी. बरं, नाही तर मग 2-2 मिनिटाला घरानं सांगणारी असली की मग तिथं काय होतो, विक्षेप होतो. आमच्या पाठामध्ये शिकवत असताना पंचदशी मध्ये आलेला आहे, एक विद्यार्थी पाठाकरता बसलेला आहे आणि त्याला शिकवलं गेलं ध्यानाची प्रक्रिया. मग तो ध्यान लावण्यासाठी बसलेला आहे, त्याने पद्मासन घातलं, मग चित्तवृत्ती एकाग्र केली आणि त्याला गुरूंनी सांगितलं तुझ्या आवडीच्या देवाचं स्मरण कर. ज्यांना माऊलीची प्रतिमा आवडते त्यांनी माऊलीचं स्मरण करावं, ज्यांना पांडुरंगाचं स्वरूप आवडतं त्याने पांडुरंगाचं स्मरण करावं, ज्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती आवडते त्याने ती मूर्ती स्मरण करावी. यथाभिमत ध्यानात्वा, जिथं आपली चित्तवृत्ती स्थिर होईल अशा देवाची निवड करावी आणि अंतःकरण स्थिर करून दोन्ही डोळे बंद करून दोन्ही भोवयाच्या मध्यभागी आपल्या आवडीच्या मूर्तीचं काय करावं, ध्यान करावं, असं सांगितलं गेलं. तो विद्यार्थी ध्यानाकरता बसला, पण तो दिवसभर त्याने ध्यानाची प्रक्रिया सुरू केली. त्याने डोळे बंद केले, अंतःकरण वृत्ती करण्याचा प्रयत्न केला. ओम म्हणून तो प्रकाश पाहायचा, तितक्यामध्ये म्हैस यायची. डोळ्याच्या त्यात मध्यभागी म्हैस यायची. अरे 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 म्हैस आली. पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न करायचा, पुन्हा आपल्या देवाचं स्मरण करण्याचा प्रयत्न करायचा. पण देवाची, पांडुरंगाची, माऊलीची, कृष्णाची मूर्ती न येता त्याच्या ध्यानामध्ये कोण, म्हैसच यायची. म्हैस किंवा रानात बांधलेली म्हैस, आणि त्या म्हशीचं चिंतन तो करायचा. त्याला दिवसभर विक्षेप झाला. पुन्हा तो गुरुजींकडे आला, म्हणले गुरुजी तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने मी ध्यान करण्याचा प्रयत्न केला खरा, पण माझ्या मनातली ती म्हैस आमच्या घरामध्ये बांधली, घराच्या गोठ्यात बांधलेली म्हैस काय माझ्या मनातून जात नाही. गुरूंनी सांगितलं काही काळजी करू नको, काही काळजी करू नको, कारण मेकांशेन स्थितो जगत, माझ्या एका अंशावर संपूर्ण जगत आहे. म्हणजे या चराचरामध्ये मी आहे, हे चराचर माझ्यामध्ये समावलेलं आहे. जरी तुला म्हशीचं ध्यान येत असेल तर मग आता असं समज म्हैस म्हणजेच पांडुरंग आहे. म्हशीचं ध्यान होतंय ना तर म्हैसच पांडुरंग आहे असं समज.
मग त्याने दुसऱ्या दिवशी गेला, पुन्हा डोळे बंद केले आणि म्हैस डोळ्यापुढे आल्याबरोबर त्याने चिंतन केलं, म्हैसच काय आहे, पांडुरंग आहे. मग त्या म्हशीचं चिंतन करायला लागला. म्हैसच पांडुरंग आहे असं म्हटल्यानंतर आता मात्र म्हशीचं चिंतन होत नाही, आता पांडुरंगाचं चिंतन चालू झालं. अशा प्रकारच्या प्रक्रियात्मक ज्या असतात ना, याला भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध असे 3 प्रकारचे प्रतिबंध असतात. आपण चिंतना करता बसलो की भूतकाळातील काही गोष्टी आठवतात, विक्षेप होतो. भविष्य काळातील काही गोष्टी आठवतात, विक्षेप होतो. वर्तमान काळात सुद्धा डास, मच्छर, चिलट, थंडी, वारा, ऊन याद्वारा वर्तमान स्थितीमध्ये काय होऊन जातं, विक्षेप होतो. मग भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध, भावी प्रतिबंध या सर्व प्रतिबंधाचं निवारण करून काया वाचा मनसा भगवंताचं चिंतन करणं म्हणजे भगवंताचं भजन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग अशा प्रकारचं भजन जर आपल्याकडून घडलं तर आपलं जीवन सार्थकी लागलं. मग तुम्हाला नाही गाता आलं नका गाऊ, परंतु जसं भगवंताचं भजन करता येईल तसं करा. आम्ही आळंदीला वारीला जातो, आपण भागचंद भाऊ वगैरे आम्ही. मग जात असताना काही माता भगिनी अशिक्षित असतात, पण पाठीमागे रांगेत चालत असताना त्यांना ते काय भजन म्हणतात पाठ वगैरे नसतं. तुकोबरांचे अभंग पाठ नसतात, ज्ञानोबरांचे अभंग पाठ नसतात, पाठीमागे तितक्या दूरपर्यंत आवाजही जात नाही, पण त्यांचं भजन चालू असते. त्यांचं भजन मी ऐकलं, हा देह काय कामाचा, छंद नाही नामाचा. मग त्यांच्यात छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा, मग त्यांच्यात चाली. मग ती एक जणी पुढे म्हणणार, बाकीच्या मागे म्हणायच्या. म्हणजे अशा प्रकारचं जरी असलं तरी ते भगवत बोल रामकृष्ण नाही जरी तुझं मधुर उत्तर माझिया बोबडिया बोला चित्त द्यावे विठ्ठला. हे पांडुरंगा, मी जरी बोबड बोललो तरी तुला ज्ञान आहे. जसं आईचं लेकरू आई समोर जातं, आई मला काकर पाहिजे, आई मला काकर पाहिजे. आता काकर काही पदार्थ आहे का? काकर नावाचा काही पदार्थ नाही, पण ते लढीवाळपणाने म्हणतं आई मला काकर, आई मला काकर. आई ओळखून घेते, याला तव्यावरती पचलेली आणि विस्तवावरती खरपूस भाजलेली, लक्षात येतंय ना, गॅसवरची नाही, तव्यावरती पचलेली आणि विस्तव्याच्या निखाऱ्यावरती लालसर अशी भाजलेली. आणि ती काय पाहिजे? भाकर पाहिजे. कोण समजून घेतं? आई समजून घेते. लेकरू जरी बोबड्या बोलाने काकर म्हटलं तरी
आईला कळतं याला भाकर द्यायची, ती बरोबर भाकरच देते. तसं आपला निसर्ग चांगला नाही, पेट्या फुटल्या पण काहींना स्वर नाही आले. नाही आले. विचार करून, प्रयत्न करून, पहाटे उठवून, रात्रंदिवस प्रॅक्टिस करून, चांगल्या गुरुकडे जाऊन गुरुचं विसरायची पाळी. म्हणजे इतका प्रतापी त्यांचा स्वर. त्यांना शिकवत असताना गुरुचा स्वर जायला लागला. म्हटले भाऊ आता आपण रजा घेऊ, कारण तुला शिकवता शिकवता मला जे येतंय ते मी विसरून चाललो. विठाला विठाला विठाला. असं जरी असलं तरी नाराज व्हायचं नाही. जसा आपला कर्ण कर्कश ध्वनी जसा असेल तसा, अगदी कावळ्यासारखा जरी आवाज आपला असला ना तरी सुद्धा भगवंताचं नाव घेत राहावं. जसं आपल्याला येईल तसं घ्यावं. त्याच्याकरता फार ताल स्वर लागतो असं नाही. मन, वाणी आणि काया या तिघांचं संमिश्रण करून भगवंताचं जे भगवत भजन केलं त्याद्वारा देह कारणी लागतो. नाही तरी गेला जन्म वाया. जर तसं केलं नाही तर जन्म वाया गेला. आणि एवढंच नाही, या मनुष्य शरीराला आल्यानंतर त्याला जाणण्याकरता प्रयत्न केले नाही आणि नको तो हव्यास भरोवरी करत राहिला तर मग मात्र तुझं नुकसान आहे. अभंगाचं करिता भर